तर या ठिकाणी 90 वरील जी काही आकडेवारी तुम्ही बघताय, वेतन आणि कामगार, 20 कामगारांना 40 रुपये वेतन आहे. तसं इथं कोणत्या कामगारांना जास्त वेतन दिलं जातंय किंवा जास्तीत जास्त कामगारांना जास्त वेतन कुठे आहे, थोडक्यात काय तर कामगाराची संख्या कोणत्या ठिकाणी जास्त आहे ही आपल्याला या स्लाइड वरती पाहायचंय. तर मग या ठिकाणी बघा 20, 25, 30, 35, 40, 50, 20 यामध्ये 50 ही संख्या मोठी आहे. म्हणजेच काय तर कामगाराची संख्या 50 वारंवारता ही सगळ्यात मोठी असल्यामुळे 90 हा बहुलक आपण इथे पकडला आहे किंवा गृहीत धरला आहे. तर अगोदर काय करायचंय, बहुलक तुम्हाला गृहीत धरायचा आहे कोणता, ज्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी वारंवारता ज्या संख्येची जास्त आहे ती संख्या तुम्हाला बहुलक म्हणून पकडायची आहे. नंतर पुढे काय करायचंय, तो जो काही फॉर्म्युला आहे F1 मायनस F0, उदाहरण या ठिकाणी काय झालंय, उदाहरण वेगळं आणि या ठिकाणची आकडेवारी वेगळी, त्यामुळे तुम्हाला समजलं नसेल. तर ठीक आहे, ही आकडेवारी वेगळी दिसते आणि उदाहरण वेगळं दिसते, त्यामुळे तुम्हाला समजलं नसेल. तर काही नाही, हे पण उदाहरण आपण सोडवू शकतो, पण ते टाईप करायला ह्याला त्याला वेळ जाईल. ठीक आहे. तर ठीक आहे, मी तुम्हाला समजा विद्यार्थ्याचे मार्क्स, सॉरी हे खंडित पदमालेचं उदाहरण आहे, हे अखंडित पदमालेचं हे उदाहरण आहे. अगोदर काय करायचंय, जसं खंडित पदमालेमध्ये आपण निरीक्षणावरून बहुलक ठरविला आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी पण सेम प्रोसिजर करायची. प्रथम तुम्हाला बहुलक वर्ग कोणता आहे ते ठरवायचं आहे. म्हणजे काय, ज्या वर्गाची वारंवारता सर्वात जास्त आहे तो वर्ग बहुलक म्हणून ठरवायचा आहे. या ठिकाणी पहा बरं, कोणती वारंवारता जास्त आहे, या स्लाइड वरती कोणत्या संख्येची वारंवारता जास्त आहे, कोणत्या वर्गाची वारंवारता जास्त आहे. वारंवारता आपण कशाला म्हणतोय, 20 ते 30. 20 ते 30, बरोबर, करेक्ट. तर मग या ठिकाणी 20 ते 30 हा तुमचा बहुलक वर्ग आलेला आहे. आणि त्यानंतर पुढील हे जे काही सूत्र वापरायचंय, हे सूत्र तुम्हाला वापरायचंय. हे सूत्र कसं वापरलं हे पुढच्या स्लाइड वरती दाखवलेलं आहे बघा. हे पहा, मार्क्स आणि हे पुन्हा टेबल आपण या ठिकाणी घेतला. 20 ते 30 आपला काय आहे, बहुलक वर्ग आहे. तर या ठिकाणी L1 म्हणजे काय घेतले, लॉयर लिमिट ऑफ द L1. याचा अर्थ काय होतो, एल म्हणलं की लॉयर म्हणजे लॉयर लिमिट ऑफ द जे काही वर्गांतर आहे त्याची लॉयर लिमिट आपल्याला घ्यायची. लॉयर लिमिट काय आहे, तर 20 आहे. हे पहा 20 या ठिकाणी आपण जशाच तसं घेतलं, इथं काही बदल केला नाही. फॉर्म्युल्यात आपल्याला कशा संख्या मांडायच्यात हे फक्त लक्षात आलं ना, हे गणित तुम्हाला येऊन जाईल. पुन्हा अधिकला अधिक चिन्ह जे आहे जशाला तसं. त्यानंतर हे 17 F1 कुठून घेतलंय आपण, जे काही आपण 20 ते 30 या वर्गांतरांचं जे काही वारंवारता आहे 17, जे की मोठी वारंवारता आहे, जी आपण निरीक्षणावरून बहुलक म्हणून गृहीत धरलेली आहे, ती वारंवारता आपल्याला जशाला तशी घ्यायची आहे. काय करायचंय, 17 कुठून आलं, तर हे विद्यार्थी संख्या वारंवारता जी आहे त्या वारंवारतेतून मोठी संख्या आपल्याला घ्यायची, ती आहे 17. म्हणून 17 इथे जशाच घेतलं. आणि मायनस F0 म्हणल्यानंतर काय करायचं आपल्याला, त्यापेक्षा आधीची हे जे काही 17 आहे त्याच्या अगोदरची संख्या आपल्याला जशाला तशी घ्यायची आहे. म्हणून ती 5 असल्यामुळं 17 मायनस 5 F1 मायनस F0 म्हणजे F0 म्हणजे काय, तर आधीची संख्या, त्याच्या आधीची संख्या 17च्या आधीची संख्या कोणती आहे, 5, त्यामुळं 5 घेतलं. त्यानंतर काय केलं आपण, सेम दोन्ही F1 मायनस F0 मायनस F2 ला गुणाकार करायचा आहे. या ठिकाणी बघा तसंच तसं मांडलंय, 2 जशाल तसे, कोणतं चिन्ह नाही याचा अर्थ गुणाकाराचं चिन्ह आहे. आणि 17 मायनस 5 हे कुठून आलं हे आपण बघितलंय. आता F2 म्हणल्यानंतर काय, F1 च्या पुढची संख्या घ्यायची आहे, 0 म्हणल्यानंतर आधीची, आणि F2 म्हणल्यानंतर पुढची संख्या कोणती आहे, 10. तर या ठिकाणी 10 जशाच तसं घेतलं. आणि मग गुणिले आय म्हणजे वर्गांतर, 20 आणि 30 यामध्ये कितीचा फरक आहे, 10चा फरक आहे 20 आणि 30 यामध्ये. तर जशाच तसं आपण 10 ला 10 घेतलं आणि त्याची पुढील गणितीय प्रक्रिया केली. मग कसं काय केलं बघा, याच्या पुढचं बघा, 20 ला 20 जशाल तसे, 17तून 5 गेले खाली राहिले 12, आणि 17 दोन्ही 34 मायनस 15, मायनस 15 का, तर मायनस 15 बरोबर इंटू 10. आणि मग पुढे 20 जशाला तसे, वरचे 12 जशाल तसे, 34 मधून 15 गेल्यानंतर कमी केल्यानंतर 19 येतात, आणि गुणिले 10 वर्गांतर जशाला तसं.
आता यानंतर भागाकार, यामध्ये तुम्हाला भागाकाराच्या अगोदर गुणाकार करून घ्यावा लागेल, म्हणून 120 होतील. या इथं एक स्टेप तुमची वाढेल. या ठिकाणी 120 डिवायडेड बाय 19 किती येत आहे बघा. तुमच्या कॅल्सीने पण करू शकता बरं का, इथे सांख्यिकीमध्ये तुम्ही कॅल्सी वापरू शकता. तर 120 ला जेव्हा 19 ने भागाल तेव्हा 6.31 उत्तर येईल, आणि 6.31 मध्ये जर 20 मिसळले तर 26.31 उत्तर येईल. तर अशा प्रकारे बहुलक तुमचा 26.31, म्हणजे 20 आणि 30 याच्यामध्ये कुठेतरी 26.31 हा बहुलक तुमचा असेल. तर हा झाला बहुलक काढण्याचं सतत पद्मालेमध्ये उदाहरण. आणि खंडित आणि साध्या पद्मालेत तर तुम्हाला निरीक्षणावरच काढायचं. पहा इथं ज्याची वारंवारता जास्त आहे ते बहुलक. या ठिकाणी जी संख्या पुन्हा पुन्हा आलेली म्हणजेच वारंवारता आहे ती संख्या बहुलक. म्हणजे वैयक्तिक पद्माला, साधी पद्माला, साधी किंवा वैयक्तिक पद्माला, खंडित पद्मालामध्ये तुम्हाला फक्त निरीक्षणावरून काढायचंय. सतत पद्मालेमध्ये बहुलक तुम्हाला या पद्धतीने या फॉर्म्युल्यावरून काढायचंय. तर या फॉर्म्युल्यामधला कोणता संख्या तुम्हाला समजली नाही तुम्ही परत एकदा विचारा. या फॉर्म्युल्यामध्ये कोणती संख्या कशी आली हे जर विचाराल तर मी लगेच तुम्हाला सांगेल की ही संख्या इथून आपण घेतलेली आहे. तर प्रत्येक गणिताचे जे काही तुम्हाला मी काल नोट्स पाठवले त्यामध्ये करून दाखवलेलं आहे. सगळ्या संख्या अशाच प्रकारे घेतलेल्या आहेत. जर एखादी नसेल तुम्ही मला सांगा हे कसं आलंय. एखादं जर उदाहरण त्यामध्ये तुम्हाला जर वाटलं की बाबा हे उदाहरण वेगळ्या पद्धतीचं दिसतंय तर तुम्ही सांगा, आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करू. त्या नोट्सची वही माझ्याकडे आहेच. सौरभ तुम्हाला समजलंय का बघा आता एकदा. हो सर हो. हा, तर बाकीच्यांना पण पहा आपण कसे फॉर्म्युल्यामध्ये, त्यांनी प्रश्न विचारला होता म्हणून मी त्यांना विचारलं की तुम्हाला समजलंय का या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती कशा मांडल्या. तर हा फॉर्म्युला तुम्हाला पाठच करायचा, याच्याशिवाय तुम्हाला म्हणजे असं नाही होणार की बाबा हे फॉर्म्युला समजलाय ना आता काही गरज नाही. तर हा फॉर्म्युला तुम्हाला पाठच करावा लागेल. आणि बाकीच्या संख्या मग तुम्हाला जे काही आकडेवारी दिली ती आकडेवारी या फॉर्म्युल्यामध्ये कशी मांडायची हे एकदा कळालं तर पुढील गणितीय प्रक्रिया तुम्हाला येऊ शकते. तर पुढे काही अवघड नाही, फक्त या फॉर्म्युल्यामध्ये किमती कुठल्या मांडायच्या. किंमत जर चुकीची घेतली तर निश्चितच सगळं उत्तरच चुकीचं निघू शकतं. त्यामुळं किमती ह्या कुठून मांडायच्या, कशा मांडायच्या हे तुम्हाला समजलं पाहिजे. कुणाला समजलं नाही आता या किमती कुठून आल्या तर हे एवढं तर तुम्हाला मार्क्स आणि विद्यार्थी संख्या हे तर तुम्हाला दिलेलंच असेल. यातूनच तुम्हाला ह्या किमती कशा घ्यायच्यात हे कळालं का? हो सर. ठीक आहे, मग आपण जे आहे ना पुढे जाऊया. आपण बहुलकाचे गुण आणि दोष तरी तुम्हाला नाही समजलं घरी एकदा प्रॅक्टिस करा. काही उदाहरणं मी तुम्हाला आता ते नोट्स पाठवले त्याच्यात 2-4 उदाहरणं तर असतील अशा प्रकारचे, तर ते तुम्ही सोडून बघा. तरी नाही जमत आहे तर मी एक पुस्तक पण तुम्हाला या सगळ्यांसाठी रेफरन्ससाठी पाठवतो. आणि नाही जमलं तर आपण परत एकदा चर्चा करू याच विषयाची या ठिकाणी. ठीक आहे, तर यानंतर आपण बहुलकाचे गुण आणि दोष आपण पाहिले होते. हे तर काही नाही, हे तुम्ही वाचूनही लक्षात ठेवू शकतात. आणि हे सगळे फॉर्म्युले या स्लाइड वरती आपले सगळे फॉर्म्युले दिलेले आहेत जे आतापर्यंत आपण शिकलो. याच्यामध्ये फक्त मीन काढण्याची जी काही दुसरी पद्धत आपण शिकलो होतो त्या पद्धतीचे फॉर्म्युले नाहीत, तर ते तुम्ही त्या स्लाइड वरून बघा आणि ते पण पाठ असू द्या. गणितीय माध्य काढण्याच्या 2 पद्धती आपण बघितल्या होत्या, गृहीत माध्य पद्धत आणि ही प्रत्यक्ष आणि शॉर्टकट मेथड, म्हणजे डायरेक्ट मेथड आणि शॉर्टकट मेथड. त्या दोन्हीला आपण नाव दिलं होतं प्रत्यक्ष पद्धत आणि लघु पद्धती. ठीक आहे, संक्षिप्त पद्धत अशा प्रकारचं नाव त्याला आपण दिलं होतं. त्या 2 पद्धती आपल्याला शिकलो होतो गणितीय माध्य काढताना. मध्यमा काढताना हे एवढेच फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे. यावरूनच साध्या पद्धतीमध्ये, वारंवारता पद्धतीमध्ये आणि वर्गांतर पद्धतीमध्ये आपण हा फॉर्म्युला कधी वापरला होता, n+1 m = n+1 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला कधी वापरला होता, आणि m = n डिवायडेड बाय 2 हे कधी वापरला होता. या कशाच्या आधारावर आपण हे 2 फॉर्म्युले वेगवेगळे वापरले होते सांगू शकता का कोणी? तुमच्या लक्षात असेल ना की आपण विषम आणि सम संख्या. हा करेक्ट. तर सम आणि विषम संख्या या वेळेला आपण हे वेगवेगळे फॉर्म्युले वापरले होते. जेव्हा विषम संख्या असतील तेव्हा m = n+1 डिवायडेड बाय 2, आणि जेव्हा सम संख्या असतील तेव्हा m = n डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला आपण वापरला होता. तर हे तुमच्या लक्षात असू द्यावं. जर तुम्ही विषम संख्या असताना हा वापरला, सम संख्या असताना असं उलट काही केलं तर निश्चितच उत्तर चुकीचं होईल. त्यामुळे तुम्ही आताच लक्षात ठेवायचं, विषम पहिला फॉर्म्युला, सम दुसरा फॉर्म्युला जो काही स्लाइड वरती दिसतोय तो.
तर हे दोन फॉर्म्युले छोटेच फॉर्म्युले आहेत, एवढं काही तुम्हाला जड जाणार नाहीत पाठ करायला. आणि वर्गांतर पद्धतीमध्ये आपण याच्यामध्ये किमती कशा मांडल्या होत्या, L1, तर L1 परत इथं पण आलेलं आहे, तर असं प्लस n/2 n/2 तुम्ही परत करायची गरज नाही. n/2 आपण जे काही पहिल्यांदा उत्तर आलंय तेच घ्यायचं. यदा कदाचित तुम्ही काय करायचं, यांची किंमत परत इथं मांडायचं आणि छेद 2, तर हे घ्यायचं नाही. तर या ठिकाणी हे दोन्ही फॉर्म्युल्यातून जे उत्तर आलेलं आहे ते इथं घ्यायचंय, हे लक्षात ठेवायचं. नाही तर कधी कधी काय होतं, आपण यांच्या ठिकाणी परत यांची किंमत घेतो आणि त्याला 2 पुन्हा भाग देतो आणि ती असते विषम संख्या, मग उत्तर चुकतं. त्यामुळे ह्या अशा बारीक बारीक काही गोष्टी आहेत, त्या तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या. मग संचित वारंवारता काय आपण त्या स्लाइड तेव्हा शिकलो होतो. तर आता आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. त्या दृष्टीनं मी तुम्हाला दुसरी स्लाइड, आता आपली जी काही दुसऱ्या स्लाइड तिसऱ्या चॅप्टरची जी स्लाइड आहे ती तुम्हाला दाखवतो इथे. ठीक आहे. तर ही पहिली स्लाइड आहे. यामध्ये तुमचा अभ्यासक्रम जो काही तिसरं चॅप्टर आहे त्याचा अभ्यासक्रम दिलेला आहे. एक मिनिट. हा, तर आपण ह्या पहिल्या स्लाइड मध्ये आपला जो काही अभ्यासक्रम आहे तो पाहतोय. तर हा अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला या चॅप्टरचं नाव आहे विचलनाचे मापन. तर विचलन कशाला म्हणायचं या अगोदर तुम्हाला समजलं पाहिजे. विचलन म्हणजे फरक, थोडक्यात तफावत जी काही तफावत आहे त्यालाच विचलन असं सायंटिफिक भाषेमध्ये म्हटलेलं आहे. मग त्यामध्ये आपल्याला हे तफावत काढण्याचे काही पद्धती आहेत. त्यामध्ये रेंज असेल, मीन डिव्हायशन असेल, विस्तार, माध्य विचलन, प्रमाप विचलन, हे मराठीमध्ये त्याचे नाव आहेत. इंग्लिश मधले पण नावं तुम्ही लक्षात ठेवा. स्टँडर्ड डिव्हिएशन असेल, व्हेरिएशन आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन, अशा पद्धती आपल्याला शिकायच्या. तर हे चॅप्टर तुम्हाला यामध्ये काय काय शिकायचं, यामधलं कोणतंही काही समजलं नाही चॅप्टर संपल्यानंतर तुम्ही नक्कीच परत विचारा. ठीक आहे. तर पुढची स्लाइड बघा. आतापर्यंत आपण काय काय शिकलो याची एक प्रस्तावना केलेली. आतापर्यंत आपण काय करू, दिलेल्या माहितीच्या आधारे सरासरीचे विविध प्रकार किंवा मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी किंवा मध्यवर्ती प्रवृत्ती कशी काढली जाते ते पाहिले. मग त्यामध्ये केंद्रीय प्रवृत्तीचे मध्य, मध्यक आणि बहुलक ही प्रथम श्रेणीची माध्ये आहेत. ही माध्ये मूळ तथ्यावरून काढली जातात. आता आपल्याला काय करायचंय, द्वितीय श्रेणीची माध्यांचा अवरेज ऑफ सेकंड ऑर्डर याचा अभ्यास करायचा आहे. केंद्रीय प्रवृत्तीच्या माध्यामध्ये आपण निरनिराळ्या पदात असणाऱ्या अंतराचे माध्य श्रेणीचे, द्वितीय श्रेणीचे माध्य होय. तर आपण त्यावेळेला काय शिकलो होतो, तर केंद्रीय पद्धती कशा काढायच्या आणि त्याचे कोणकोणत्या पद्धती आहेत, मीन, मोड, मीडियन, तर या शिकलो. या चॅप्टर मध्ये आपण निश्चितच काय करणार आहोत, त्याच्या पुढचं शिकणार आहोत. तर हे पहा, विचलन म्हणजे काय, यासाठी ही या स्लाइडवरती विचलन म्हणजे काय याचं थोडक्यात सांगितलं आहे. तर एखाद्या श्रेणीतील प्राप्तांक केंद्रीय प्रवृत्तीपासून किती दूरवर पसरलेले आहेत त्यास विचलन असे म्हणतात. म्हणजे एखाद्या आकडेवारीतील, श्रेणीतील किंवा आकडेवारीतील प्राप्तांक केंद्रीय प्रवृत्तीपासून, म्हणजे केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे जे काही मधला अंक आहे त्यापासून किती दूरवर पसरलेले आहेत त्याला विचलन असे म्हटलं जातं. तर हे उदाहरण इथं दिलंय. इंग्रजी विषयामध्ये समजा इंग्रजी, गणित, अर्थशास्त्र आणि मराठी 4 विषयाचं 3 विद्यार्थ्यांचे गुण दिलेले आहेत. एक पहिल्या विद्यार्थ्याला अ चे गुण असं म्हटलंय, त्याचे गुण, त्यानंतर ब चे गुण आणि क चे गुण. या ठिकाणी जर आपण मध्ये काढला, सरासरी काढली, तर ह्याचं काय होईल, सगळ्यांचं उत्तर 60च येईल. पण मग आपण आता या ठिकाणी ठरवायचं कसं की कोणता विद्यार्थी हुशार आहे. तर हे जे उदाहरण आहे हे विचलन का महत्वाचं आहे, विचलन का काढायचं यासाठी महत्वाचं आहे. म्हणून यामध्ये विचलन काय आहे हे तुम्हाला समजावं, म्हणजे मधल्या जे काही 60 पासून तफावत किती आहे
प्रत्येक विद्यार्थ्यांची. तर या ठिकाणी तुम्ही बघताय अ मध्ये यापैकी तुम्हाला एक विद्यार्थ्याची निवड करायची जो सगळ्यात हुशार आहे, व्यवस्थित आहे अशा विद्यार्थ्याची. या ठिकाणी तो गुण, तिन्ही विद्यार्थ्याचे गुण तुम्हाला सारखेच दिसतायत. या वेळेला तुम्हाला काय करायचंय की क हा उत्कृष्ट आहे. क कशावरून उत्कृष्ट आहे तर हे विचलन काढून तुम्हाला ठरवावं लागेल. मग त्यासाठी तुम्हाला विचलन किंवा तफावत काढावी लागते. तर या ठिकाणी काय, सर बोला बोला. स्क्रीन शेअर करा सर. स्क्रीन शेअर नाही का झालेली? नाही ना सर, दिसत नाही काही. एक मिनिट हा. ओके सर, आता आलं. हा हा, नाही नाही, ती काय आहे जरा तशी. एक मिनिट. हा, तसं सांगायचं. स्क्रीन वगैरे दिसत नसेल तर सांगायचं, कारण हे टेक्निकल. बरं झालं तुम्ही सांगितलं. हे पहा, इथं उदाहरण दिलंय. आता तुम्हाला स्क्रीन दिसते सगळ्यांना. या ठिकाणी या उदाहरणामध्ये आपल्याला 3 विद्यार्थी दिलेले आहेत, अ, ब आणि क. तर या 3 विद्यार्थ्याची आपल्याला सरासरी काढल्यानंतर असं दिसून येईल की या तिन्ही विद्यार्थ्याला सारखेच मार्क्स, सारखीच टक्केवारी पडलेली आहे. तर सारखीच टक्केवारी असल्यानंतर आपल्याला एकच विद्यार्थी निवडायचा आहे. तर तो कसा निवडणार, यासाठी आपल्याला आजचं जे काही विचलन शिकायचं आहे ते त्याचसाठी शिकायचं आहे की अ, ब आणि क या 3 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 60 आहे. त्यामुळे तिघेही सारखेच गुणवत्तेचे आहेत असं आपल्याला वाटेल. परंतु प्रत्येकाच्या निरनिराळ्या विषयात मिळालेले गुण पाहिल्यास ब हा इंग्रजी व गणित या विषयात जेवढा हुशार आहे तेवढा तो, बघा तुम्ही ब ब स्लाइड वरती दिसतंय, चे गुण पाहिले तर इंग्रजी आणि गणित तर तो हुशार आहे, तेवढा तो इतर विषयात म्हणजे काय मराठी आणि अर्थशास्त्र या विषयात हुशार दिसत नाही. तसंच तुम्ही अ च बघितलं तर तो अर्थशास्त्र आणि मराठी या 2 विषयात हुशार आहे, परंतु इंग्रजी आणि गणित त्याचं कच्चं आहे. पण क कडे पाहिलं, कच का निवडायचा आहे तर क ने काय केलंय, सर्वच विषयात सरासरी गुण मिळवले आहेत. अशा प्रकारे प्रत्येक विषयाचे विश्लेषण करण्यासाठी अशा द्वितीय श्रेणीच्या माध्यांची आवश्यकता असते. कसे आहे विचलन जे काही आपण शिकतो आहे, विचलन जे आजच्या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत त्याची आवश्यकता काय आहे, जेव्हा सगळ्यांचे सरासरीमध्ये सगळे विद्यार्थी सारखेच हुशार दिसत आहेत, परंतु जेव्हा क आपल्याला एखादा विद्यार्थी असा बाजूला काढायचा आहे की सगळ्या सारख्या विद्यार्थ्यातून एक विद्यार्थी बाजूला काढायचा, ते अशा प्रकारे ह्या विचलनाच्या माध्यमातून आपण काढू शकतो. या 3 विद्यार्थ्यांमध्ये एकाची निवड ठरायची असल्यास कोणता विद्यार्थी निवडणार, यात सर्व विद्यार्थ्यांची गुणांची सरासरी सारखी आहे. परंतु या ठिकाणी गुणांची सरासरी महत्वाची नाही, तर गुणांची तुलना सरासरीशी केली जाते व ज्याच्या गुणामधील तफावत कमी त्याची निवड करता येईल. म्हणजेच काय तर क हा विद्यार्थ्याची आपण निवड करू शकतो. थोडक्यात काय, प्रत्येक विषयाचे गुण सरासरी गुणापासून किती विखुरलेले आहेत. या विचलनाला विखुरणे असं पण म्हटलं जातं काही ठिकाणी. तर ते सरासरी गुणापासून किती दूरवर पसरलेले आहेत त्याला विचलन म्हणतात. विचलन कशाला म्हणायचं, सरासरी गुणापासून किंवा सरासरी आकडेवारीच्या सरासरीपासून जे काही बाकीचे आकडे असतील ते किती दूरवर पसरलेले आहेत त्याला विचलन असं म्हणतात. म्हणून क हा विद्यार्थी जरी सरासरी सगळ्यांची बरोबर असली तरी क या विद्यार्थ्याची निवड केली जाईल. क हे या विद्यार्थ्याची प्रत्येक विषयातील गुण सरासरी बरोबर आहे, किंवा मग थोड्याफार प्रमाणात इतरांपेक्षा त्याच्या गुणातील तफावत ही सगळ्यात कमी असलेली दिसून येते. म्हणून विचलन म्हणजे काय तर तफावत किंवा किती प्रमाणात आकडेवारी विखुरलेली आहे याचा अभ्यास करणे म्हणजे विचलनाचा अभ्यास करणे. दुसरी जी स्लाइड आहे तिच्यामध्ये तुम्हाला विचलनाच्या अर्थ आणि व्याख्या शिकायच्यात. पहा, अर्थ आणि व्याख्या आपल्या स्लाइड वरती दिसतात बघा. तर प्रत्येक संस्था आणि सरासरी यांच्यामधील जो फरक त्याला विचलन असे म्हणतात. विचलन म्हणजे दिलेल्या मुद्द्यातील आणि सरासरीतील मुद्द्यातील फरकांचा अभ्यास होईल. विचलन म्हणजे काय तर दिलेली जी काही आकडेवारी आहे, मुद्द्यातील म्हणजे काय आकडेवारीतील आणि सरासरी मुद्द्यातील
जे काही सरासरी काढली आपण आणि सरासरीचा जो आकडा आहे त्यामधला फरकांचा अभ्यास म्हणजे विचलन होय. करेक्ट. चालेल. आता आज 10-11 मुलं झालेत आपले जॉईन. सौरभ तुम्हाला काही विचारायचंय का? नाही सर, नाही. ठीक आहे, ठीक आहे. हात म्हणजे त्या ठिकाणी रेज हँड असं ऑप्शन असतं, त्यामुळे मी विचारलं. तर हे पहा, श्री कनोर नावाच्या संख्याशास्त्रज्ञांनी एक व्याख्या केलेली आहे, जी व्याख्या निरनिराळ्या पदाच्या मुद्द्यात पडणाऱ्या फरकाच्या विस्ताराच्या मापनाला विचलन किंवा अपकिरण म्हणतात. विचलनालाच अपकिरण पण म्हटलं जातं बऱ्याचशा ठिकाणी. त्यानंतर स्प्रिंगल यांची व्याख्या आहे, अपकिरणामुळे सांख्यिकीय सरासरी मुद्द्यापासून दोन्ही बाजूकडील फैलण्याची प्रवृत्ती स्पष्ट करते. म्हणजे काय, जे काही मधला अंक आहे किंवा जे काही मेडेन आहे, मध्यांक मधला अंक किंवा मग त्याला आपण सरासरी म्हणू, मध्ये जे काढलं आपण त्यापासून बाकीचे अंक किती दूरवर पसरलेले आहेत हे अपकिरणामुळे आपल्याला समजतं. हे पहा, इथं सांख्यिकीय सरासरी मुद्द्यापासून दोन्ही बाजूकडील फैलण्याची प्रवृत्ती अपकिरणामुळे स्पष्ट होत असते, असं स्प्रिंगल यांचं म्हणणं आहे. त्यानंतर कोमर, वैयक्तिक पदमूल्यातील सीमेचे माप म्हणजे विचलन होय. जे काही वैयक्तिक पदमूल्य आहेत म्हणजे वैयक्तिक साधी आकडेवारी आहे, त्यातनं सीमेचे माप म्हणजे विचलन होय, असं कोमर यांची व्याख्या आहे. पुढच्या व्याख्या ह्याच्यापेक्षा सोप्या आहेत बघा. तुम्ही पुढच्या स्लाइडवर पण आपण काही व्याख्या घेतल्या, तुम्ही 1-2 व्याख्या याच्या लक्षात ठेवाव्यात, जी तुम्हाला सोपी वाटते ती. असं काही नाही तुम्ही 6ची 6 व्याख्या तुम्ही पाठ कराव्यात असं काही गरजेचं नाही. तुम्हाला फक्त विचलन कशाला म्हणायचं, अपकिरण कशाला म्हणायचं एवढं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हाच उद्देश ह्या व्याख्या अभ्यासनाचा असतो. बघा, विचलन किंवा विश्लेषणच्या व्याख्या. विचलन अथवा विस्कलन म्हणजे काय हे स्पष्ट करण्यासाठी या काही 2 व्याख्या परत दिलेल्या आहेत. बावले यांची व्याख्या आहे, विचलन म्हणजे चलातील बदलांचे मोजमाप करण्याचे साधन होईल. चलातील जे काही चल आहेत, जी काही आकडेवारी आहे, चल म्हणजे काय तर मांडलेली आकडेवारी म्हणजे चल असतात, तर आकडेवारीच्या बदलांचे मोजमाप करण्याचे साधन होईल. तर अशा प्रकारे विचलन म्हणजे दुसरं सर काही नाही, तर आकडेवारीमध्ये जे काही तफावत आहे ती तफावत किंवा फरक अभ्यासण्याचं एक सांख्यिकीय टेक्निक आहे, सांख्यिकीय तंत्र आहे असं आपण म्हणू शकतो. ब्रूक आणि डिकच्या मते विचलन किंवा विस्कलन म्हणजे मध्यवर्ती मूल्यापासून म्हणजे सरासरीपासून चलातील अंतर किंवा चलातील बदल होय. याप्रमाणे जे काही मध्यवर्ती मूल्य आहे त्यापासून बाकीचे जे काही आकडेवारी आपण जमा केलेली आहे किंवा इतर जी काही आकडेवारी आहे ती सरासरीपासून किती अंतरावर आहे किंवा त्या चलातील सगळे जे चल आहेत किंवा सगळे जे आकडेवारी आहे त्यामध्ये बदल काय काय झालेले आहेत हे पाहणे म्हणजेच विचलन किंवा अपकिरण किंवा विस्कलन असे वेगवेगळे नावं आपल्याला दिसतील, म्हणजे विचलन होय. हे या ज्या काही व्याख्या अभ्यासल्यानंतर आपल्याला काय समजतं की सरासरी किंमत व प्रत्यक्ष चलाची किंमत त्या दोघांमधील अंतर म्हणजे विचलन होय. यांना द्वितीय स्थानाची सरासरी असे देखील म्हणतात. जेव्हा विचलनाच्या सहाय्याने सरासरी किमतीचे निरीक्षण केले जाते तेव्हा त्याला अधिक अर्थ प्राप्त होतो. जेव्हा सरासरी किंमत व चलाची प्रत्यक्ष किंमत यामधील फरक कमी असतो तेव्हा ती सरासरी जास्त प्रातिनिधिक असते. या उलट हा फरक जास्त असेल तर ती सरासरी किंमत कमी प्रातिनिधिक ठरते. हे पहा, हे जे काही उदाहरण दिलंय यामध्ये हे सांगितलं आहे आणि आपल्या विचलनाच्या व्याख्येमध्ये जे सांगितले जेव्हा ती सरासरी जेव्हा केव्हा प्रातिनिधिक असेल असं वाटेल जेव्हा त्या दोन्ही आकड्यामधील फरक हा कमी असेल. म्हणजे हे जे काही 60 आकडा आहे त्या 60 आकड्याचा आणि 80चा हे फरक जेवढा कमी तेवढी ती सरासरी चांगली असं आपण मानत असतो. या ठिकाणी बघा 60 सगळ्या ठिकाणी हे मध्यवर्ती अंक कोणता आहे 60च्या आसपासच सगळे आकडे आहेत किंवा 60च सगळे आकडे आहेत, यामधला फरक 0 आहे. ठीक आहे, त्यामध्ये कसलाही फरक नसल्यामुळे सर्वात उत्कृष्ट काय सरासरी कोणती असेल तर क चे गुण ही सरासरी सर्वात चांगली आहे. क हा सगळ्यात हुशार आहे असं आपण म्हणू शकतो, कारण त्यांनी सगळ्या विषयामध्ये सरासरी मार्क्स घेतलेले आहेत. बाकीच्यांचं काय झालंय 2 विषयात ते हुशार आहेत, 2 विषयात
त्यांना चांगले मार्क्स पडलेले दिसत आहेत, तर 2 विषयात कमी मार्क पडलेले दिसतात. तर विचलन म्हणजे आकडेवारीमध्ये जो काही फरक आहे त्याचा अभ्यास करणे किंवा अशा प्रकारची सांख्यिकीय टेक्निक अभ्यासणे म्हणजे विचलन होय. विचलनाचे काही उद्देश आपल्याला इथे सांगितले. तर या स्लाइड वरती आपल्याला दिसतात बघा. पहिला आहे मध्याची सत्यता जाणून घेणे. जे काही मीन तुम्ही काढताय दुसऱ्या चॅप्टर मध्ये जे काही आपण मीन शिकलो, माध्य शिकलो, त्याची सत्यता काय आहे हे जाणून घेण्यासाठी विचलनाचा उपयोग होत असतो. आणि ते आपण कसं ओळखायचं, तर माध्यापासून ते विचलन जर समजा जे काही माध्य तुम्ही काढताय, म्हणजे माध्य जर पदमालेचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करीत असेल तर विचलन कमी प्रमाणात राहील, परंतु माध्य योग्य प्रकारे प्रतिनिधित्व करीत नसेल तर त्यावेळी विचलन अधिक राहील, तेव्हा माध्य विश्वसनीय राहणार नाही. अशा प्रकारे माध्याची सत्यता जाणून घेण्यासाठी विचलन उपयोगी आहे, किंवा विचलनाचा उद्देश काय, तर माध्याची सत्यता जाणून घेणे. दुसरं आहे विचलन हे नियमन करण्याचे साधन आहे. विचलनाचे कारण स्पष्ट असल्याने त्याचा नियमांसाठी उपयोग करता येतो. उद्योगाची कार्यक्षमतेचे मापन, सामाजिक प्रश्नाची चर्चा करत समस्या दूर करता येतात, म्हणजे योग्य उपाय करण्यासाठी विचलन आवश्यक असते. त्यानंतर तिसरा आहे 2 किंवा अधिक विषयाची तुलना करून योग्य निर्णय घेण्यासाठी आपण विचलनाचा वापर करत असतो. बऱ्याचशा ठिकाणी वापर होत असतो. विविध व्यक्ती त्यांच्या लाभ क्षमतेची तुलना, विद्यार्थ्याच्या वयोगटाची तुलना, सामाजिक विषयाचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी विचलन उपयोग असते. विचलनाचे हे 2-3 उद्देश सांगितलेले आहेत. पहिले आहे मध्याची सत्यता जाणून घेणे, किंवा दुसरा आहे विचलन हे नियमन म्हणजे नियम बनवण्यासाठी, पण नियम तयार करण्यासाठी एक साधन म्हणून वापरले जाते. आणि तिसरा आहे वेगवेगळ्या 2 किंवा अधिक विषयाची तुलना करण्यासाठी विचलनाचा वापर होत असतो. त्यानंतर या ठिकाणी विचलन किंवा विस्कलन किंवा अपकिरण याचे महत्व काय काय आहे हे सांगितलेले आहे. तुम्ही तिन्हीपैकी कोणतंही एक नाव व्यवस्थित लक्षात ठेवू शकतात. अपकिरण ठेवा, विचलन ठेवा. फक्त तुम्हाला हे तिन्ही नावं सांगण्याचा उद्देश हाच आहे की जेणेकरून वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळं नाव जेव्हा दिसेल त्यावेळेला तुम्ही गोंधळून जाऊ नये. तर महत्वाचं काय, तर पहिला आहे सरासरी किमतीचा खरेपणा ठरवण्यासाठी विचलन साधने महत्वाचे असतात. विचलनाचे जे काही पद्धती आहेत, विस्तार आहे किंवा मीन डिव्हायशन, स्टँडर्ड डिव्हायशन, प्रमाप विचलन, मध्य विचलन, या पद्धतीच्या सहाय्याने आपण सरासरी किमती ज्या काढलेल्या आहेत आपण त्यांचा खरेपणा ठरवण्यासाठी विचलन महत्वाचे आहे. दुसरा आहे सरासरी किंमत व चलाची प्रत्यक्ष किमतीमधील फरकाचे नियंत्रण करण्यास उपयुक्त आहे. म्हणजे सरासरी किंमत जी आहे आणि चलाच्या इतर किमती काय आहेत यामधला जो फरक आहे ते नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो. 2 किंवा अधिक आकडेवारीच्या गटाच्या फरकांच्या तुलना करण्यासाठी उपयोग होतो. जसं आपण मागच्या ह्याच्यात उद्देश बघितला तसंच तेच महत्व आहे. 2 किंवा अधिक आकडेवारीच्या गटाच्या फरकाची तुलना करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यानंतर चौथा आहे इतर संख्याशास्त्रीय साधनाचा अधिक वापरास चालना देण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि पाचवा आहे भविष्य संबंधी अनुमान काढण्यासाठी बऱ्याचशा ठिकाणी विचलनाचा उपयोग होत असतो. जसं हवामान अंदाज असेल किंवा वेगवेगळे अंदाज जे काही आहेत या त्या ठिकाणी विचलनाचा उपयोग झालेला दिसून येतो. कोणत्याही तथ्याच्या भवितव्या संबंधात जर अनुमान काढायचं असेल तर विचलनाची मदत घेतली जाते. त्यानंतर पुढचं आहे वास्तविक स्थिती आणि तथ्याचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी. यामध्ये विचलन हे सांख्यिकीय संशोधन आणि सर्वसमाज विचलनाचे विशेष महत्व आहे. मध्य आणि विचलन हे दोन्ही एक दुसऱ्याला पूरक आहेत. मागच्या चॅप्टर मध्ये जे काही आपण मध्य शिकलो ते आणि विचलन हे दोन्ही एकमेकाला कसे पूरक आहेत. विचलनाशिवाय मध्य मुद्द्याला महत्व नाही आणि मध्य मध्यांक आणि बहुलकामुळे पद मुद्द्याचा संपूर्ण वैशिष्ट्याची माहिती प्राप्त होत नाही. त्यामुळे त्याचे परिणाम चुकीचे तर नाही ना अशी शंका राहण्याची शक्यता असते. परंतु विचलनात अशी शंका घेण्यास जागा नसते. मध्याशिवाय विचलन काढणे शक्य नाही, म्हणून विचलन आणि मध्य हे एकमेकांना पूरक आहेत. मध्याद्वारे फक्त सरासरी काढली जाते. त्यामध्ये कधी कधी कमी प्रेक्षक असणारे अधिक जास्त सरासरी असणाऱ्या गटात येतात. म्हणून वास्तविक स्थिती आणि तथ्याचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी विचलन आवश्यक आहे. अशा प्रकारे हे काही महत्वाचे विचलनाचे उपयोग आहेत. विचलन का आवश्यक आहे याचे काही उदाहरण आहेत. त्यानंतर सामाजिक घटनांमध्ये समजता फरक आणि स्थिर तथ्याचे अध्ययन आणि गणना करण्यासाठी पण
विचलनाचा उपयोग होतो. आणि मागे आपण पाहिलंच की 2 किंवा अधिक पदमालाच्या विभाजनाच्या अभ्यासासाठी पण विचलनाचा उपयोग होतो. विचलन मोजण्याच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत बघा. पहिली आहे विस्तार, त्यानंतर दुसरी चतुर्थक विचलन, त्यानंतर तिसरी आहे सरासरी विचलन आणि चौथी आहे प्रमाण विचलन. तर सरासरी विचलनाला आपण मध्य विचलन असंही म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि प्रमाण विचलन किंवा प्रमाप विचलन असं दोन्हीही याला नाव आहेत मराठीमध्ये. आपल्याला शिकण्यासाठी या चॅप्टरमध्ये चतुर्थक विचलन हे आपल्या अभ्यासामध्ये दिलेलं नाहीये. आपण विस्तार, सरासरी विचलन आणि प्रमाण विचलन या 3 गोष्टी या ठिकाणी शिकणार आहोत. तर या ठिकाणी बघा विचलन मापनाचे प्रकार बघा या ठिकाणी दिलेले आहेत. विस्तार, यामध्ये विस्ताराचे पण निरपेक्ष विस्तार आणि सापेक्ष विस्तार. विस्ताराचा जो काही गुणांक काढला जातो ते सापेक्ष विस्तार असतो. म्हणजे निरपेक्ष आणि सापेक्ष या 2 पद्धतीने विस्तार बघितला जातो. या 2 पद्धती आहेत काढण्याच्या. त्यानंतर चतुर्थक विचलन आपल्याला या चॅप्टरमध्ये तर दिलेलं नाही शिकण्यासाठी, पण निश्चितच तो एक विचलन मापनाचा मुख्य प्रकार आहे. विस्तार ज्याप्रमाणे आहे त्याच प्रमाणात चतुर्थक विचलन पण आहे, त्यामध्ये काही जास्त फरक दिसत नाही. त्यानंतर तिसरं आहे मध्य विचलन, मीन डिव्हिएशन. ते मध्य विचलन जे आहे ते मध्यमापासून म्हणजे जे काही आपण गणितीय माध्य काढला आहे त्यापासून काढला जातो, किंवा गणितीय मध्यका जी काही आपण काढली मध्यका त्यापासूनही काढला जातो, आणि बहुलक जो आपण लास्टला आता शिकलो त्यापासून पण आपल्याला मध्य विचलन काढता येतो. म्हणजे आपल्याला मध्य विचलन काढताना ह्या 3ही गोष्टी पैकी कोणत्याही प्रकारातून आपण काढू शकतो, पण हे आल्यानंतरच आपल्याला हे येऊ शकतं, म्हणून हे तुम्हाला पक्क झालेलं पाहिजे. प्रमाप आणि प्रमाप विचलन. आणि विचलन मापनाच्या प्रकारामध्ये 5वा प्रकार जो आहे हा लॉरेंझ वक्र पण आहे, पण हा पण आपल्याला या ठिकाणी शिकण्यासाठी नाही. आपण फक्त विस्तार, मध्य विचलन आणि प्रमाण विचलन या 3च गोष्टी या ठिकाणी शिकणार आहोत टप्प्याटप्प्याने. पहिल्यांदा आपण विस्तार काय असतो याचा अभ्यास आपण पहिल्यांदा करणार आहोत, आणि त्यानंतर मध्य विचलन, प्रमाप विचलन. अशा प्रकारचं हे आजचं चॅप्टर आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त काय शिकलो की विचलन काय असतं, विचलनाचा अर्थ, व्याख्या आणि विचलन. थोडक्यात विचलन म्हणजे कोणत्या आकडेवारीतून कसं ओळखायचं हे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकलो. आता किती वेळ विस्ताराला आपण सुरुवात करायची का? ठीक आहे. तुम्हाला या आतापर्यंत जे काही शिकलो त्याबद्दल काही अडचण असेल तर सांगा. आपण विस्तार हा उद्या सुरू करू, जेणेकरून विस्तार पूर्ण आपला एकाच लेक्चरमध्ये होईल. हा, कुणाला काही बोलायचंय का? तर विस्तार म्हणजे काय आपण थोडक्यात मग बघूया आजच्या लेक्चरमध्ये 5 मिनिटं पुढचे. तसं विस्तार काढणं हे खूप, जसं आपण तुम्ही सरासरी कशी काढली त्याप्रमाणेच विस्तार हा पण सोपा आहे काढण्यासाठी. तर विस्ताराची व्याख्या जी आहे, कोणत्याही श्रेणीच्या पदमालेच्या उच्चतम आणि न्यूनतम पदाच्या अंतरास विस्तार म्हणतात. मग या ठिकाणी काय करावं लागेल, ज्याप्रमाणे तुम्ही मध्यांक काढताना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने आकडेवारी मांडली होती त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडावी लागेल. आणि कोणत्याही श्रेणीच्या पदमालेच्या उच्चतम आणि न्यूनतम पदाच्या अंतरास, म्हणजे जी काही वर समजा 5 ते 10 मध्ये असे आकडे घेताय तुम्ही, 6, 7, 8, 9, 10, तर 5 आणि 10 यामधला जो काही अंतर आहे यालाच विस्तार असं म्हटलं जातं. उच्चतम आणि न्यूनतम पदाच्या अंतरास दिलेल्या आकडेवारी मधील उच्चतम आणि न्यूनतम म्हणजे मोठी आकडेवारी आणि छोटी आकडेवारी, छोटा आकडा या दोन्हीच्या अंतरास विस्तार असे म्हटलं जातं. एवढी साधी सोपी व्याख्या आहे. मग याच्याच काही सांख्यिकीय तज्ञ जे आहेत त्यांनी काही व्याख्या केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली आहे एल हन्स यांच्या मते, विस्तार हे विचलन मापाचे सर्वात अधिक साधे माप आहे. हा श्रेणीच्या पदमूल्यातील उच्चतम आणि न्यूनतम यातील फरक दर्शवतो किंवा फरक होय. तर बघा इंग्लिशमध्ये पण, रेंज इज द सिम्पलेस्ट पॉसिबल मेजर्स ऑफ डिस्क्रिप्शन. इट इज द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यू ऑफ द एक्स्ट्रीम आयटम्स ऑफ अ सिरीज. म्हणजे जे काही दोन्ही उच्चतम मूल्य आणि न्यूनतम मूल्य यामधला फरक म्हणजेच विस्तार होय. आणि ते काढण्याचं सूत्र पण एकदम साधं सोपं आहे. पदमालेतील पदाच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान अंतराला विस्तार असे म्हणतात, किंवा दिलेल्या श्रेणीतील सर्वात मोठा व सर्वात लहान
प्रमाणातील फरक म्हणजे विस्तार होय. तर अशा प्रकारे विस्ताराच्या ह्या व्याख्या आहेत. तर या व्याख्या व्याख्येवरून आपल्याला समजते की विस्तार म्हणजे काय, तर लहानात लहान आणि मोठीत मोठी या दोन्ही मधला जो काही फरक आहे त्याला आपण साध्या भाषेमध्ये विस्तार असं म्हणू शकतो. तर बघा, दिलेल्या पदमालेतील संस्थांमध्ये सर्वात मोठी संस्था व सर्वात लहान संस्था या दोघांमधील अंतराला विस्तार म्हणतात. आणि विस्तार हे विचलनाचे अतिशय सोपे मोजमाप आहे. तसेच विस्तार काढण्यासाठी अतिशय कमी वेळ लागतो. त्यामुळे जेथे जेथे वेळ कमी असतो अशा ठिकाणी विचलन मोजण्यासाठी विस्तार या मोजमापाचा विचार करतात. विस्तार हा आर ने दर्शवला जातो. विस्ताराचे सूत्र बघा, आर इज इक्वल टू एल मायनस एस. एल म्हणजे काय असेल, लॉयर म्हणजे लहानात लहान संख्या, आणि मायनस एस म्हणजे मोठ्यात मोठी संख्या. सॉरी, अशा प्रकारचा छोटा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा, एल मायनस एस. हा, या ठिकाणी एल म्हणजे लॉयर लिमिट नाही, या ठिकाणी पदमालेतील सर्वात मोठी संख्या. एल म्हणजे पदमालेतील सर्वात मोठी संख्या आणि एस म्हणजे पदमालेतील सर्वात लहान संख्या. आर म्हणजे विस्तार. ठीक आहे, या ठिकाणी आपण स्लाइड वरती मुद्दाम तुम्हाला दिसण्यासाठी पण आहे, तुम्ही पहा आर, एल आणि एस याचा अर्थ काय काय होतो हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. तर विस्तार म्हणजे काय, सर्वात मोठ्या संख्येतून सर्वात लहान संख्या वजा करणे. सर्वात मोठी संख्येतून सर्वात लहान संख्या वजा वजा केल्यानंतर जे काही उत्तर तुम्हाला मिळेल त्याला आपण विस्तार असं म्हणत असतो. विस्तार काढण्याचं एवढं काही अवघड नाही, तुम्हाला फक्त इथं वजाबाकी करायची आहे आणि विस्तार त्यात निघतो. आणि विस्ताराचा गुणांक, कोइफिशियंट ऑफ रेंज हे पण काढण्यासाठी जे काही तुम्ही विस्तार काढलाय, विस्तारातून एल प्लस एस म्हणजे त्याच तुम्हाला काय करायचंय, एल म्हणजे मोठ्या संख्येतून मोठी संख्या आणि जी काही पदमालेतील सर्वात लहान संख्या याची बेरीज करून त्यांनी जर तुम्ही विस्ताराला भाग दिला तर त्याचा विस्तार गुणांक आपल्याला काढता येतो, निघतो. आणि त्यावरून आपल्याला त्या आकडेवारीतील अंतर आपल्याला समजतं. जेवढा विस्तार गुणांक लहान तेवढं अंतर कमी आपण असं समजूया, आणि जेवढा विस्तार गुणांक मोठा तेवढं अंतर जास्त असतं आकडेवारीमध्ये. तर हे पहा, या सूत्राचा वापर करून विस्तार व त्याचा गुणांक काढलेला गेलेला आहे. खालीलपैकी एका विषयात विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेले विविध विषयाचे गुण दिलेले आहेत, त्यानुसार त्या गुणांचा विस्तार व गुणांक काढा असं आपल्याला उदाहरण दिलंय. 50, 60, 40, 45, 70, 80, 30 या संख्या दिलेल्या आहेत. सर्वात मोठी संख्या या संख्येतली कोणती आहे बघा, 90 ही मोठी संख्या आहे, म्हणजे एल इज इक्वल टू 90. आणि सर्वात लहान संख्या एस इज इक्वल टू या ठिकाणी 30 ही आहे, म्हणून एल मायनस एस, 90 मायनस 30 बरोबर 60 हे उत्तर या ठिकाणी आलेलं दिसतंय. मग 60 हा गुणांचा विस्तार आहे असं आपण म्हणू शकतो. आणि विस्तारांचा गुणांक कोएफिशियंट ऑफ रेंज त्याचप्रमाणे काढायचं, एल मायनस एस. 90 मायनस 30 किती आलेलं आहे, 60 आलेलं आहे आपलं ऑलरेडी. 90 प्लस 30 120. 120 मधून जेव्हा 120 ने 60 ला जेव्हा भाग द्याल तेव्हा 0.5 उत्तर तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्हाला विस्तार काढायचा आहे. विस्तार सोपाच आहे. मध्ये विचलन आणि प्रमाप विचलन यामध्ये थोडस जास्त गणिती प्रक्रिया तुम्हाला करावी लागते. तसं विस्तारामध्ये तुम्हाला तसं नाहीये, तुमचा वेळ कमी असल्यानंतर याचा तुम्ही वापर करू शकतात. तर विस्तार पण आपल्याला तिन्ही पद्धतीमध्ये कसा काढायचा त्याचं पण थोडक्यात आपण पाहूया. ठीक आहे, विस्तार ही विचलन काढण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. आपण पाहिलेच त्या उदाहरणामध्ये काहीच नाही, एल मायनस एस एवढं सोपं आपल्याला लक्षात ठेवायचं, आर इज इक्वल टू एल मायनस एस. तर यामध्ये पण तुम्ही काय करू शकता, प्रथम दिलेल्या जे काही आकडेवारी आहे चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहायची, त्यात सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या शोधायची आणि या दोघांमधील अंतर काढून तुम्हाला विस्तार मिळेल. विस्तार हे अपकिरणाचे निरपेक्ष माप समजले जाते. त्यात दोन भिन्न एककांच्या मापाची तुलना करता येत नाही. या पद्धतीत मधल्या पदाची दखल मुळीच घेतली जात नाही. त्यामुळे जे काही अंत्यपदे आहेत तीच असंतील आणि मधल्या पदात काही बदल न करता जे काही लास्टचे पद आहेत त्यामध्ये बदल केला तरी विस्तार बदलतो. नियंत्रण आणि हवामानाचा अंदाज करण्यासाठी विस्तार पद्धतीचा उपयोग करतात. विस्तार हे
निरपेक्ष माप समजले जाते. विस्ताराचा गुणांक काढून आपण सापेक्ष मापात रूपांतरण करता येतं. दोन एककांच्या मापाची तुलना करायची असल्यास सापेक्ष विस्तार काढतात. तर हे काही आपल्याला कोएफिशियंट ऑफ रेंज कधी काढायचं, जेव्हा दोन एककांची तुलना जेव्हा करावी लागेल तेव्हा कोएफिशियंट ऑफ रेंज आपल्याला काढून त्याची तुलना करता येईल. तर विस्ताराला जे काही आत्ते पदाच्या बेरजेने भाग दिल्यानंतर येणाऱ्या संख्येला सापेक्ष विस्तार किंवा अपकरण गुणांक असे म्हणतात. विस्तार काय आणि विस्तार गुणांक काय? ह्या विस्तार काढण्याच्या दोन पद्धती आहेत. एक निरपेक्ष पद्धत आहे आणि एक सापेक्ष पद्धत आहे. त्यावरून आपण विस्तार काढू शकतो आणि त्यावरून कोणत्याही संख्येची तुलना आपण करू शकतो. तर हे साध्या मालिकेत कसा काढायचा? फॉर्म्युला एकच आहे, एल मायनस एस. फक्त साध्या मालिकेत तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा मोठी संख्या कोणती, एल इज इक्वल टू, या ठिकाणी काय दिलंय, प्रत्येक वर्षाची नेट प्रॉफिट दिलेलं आहे. एखाद्या उद्योगधंद्याचं नेट प्रॉफिट तुम्हाला प्रत्येक वर्षाचं दिलेलं गेलेलं आहे. कोणत्या वर्षी सगळ्यात जास्त नेट प्रॉफिट झालेलं आहे हे आपल्याला शोधायचंय. तर हे 35, 1998 ला 35 कोटी असेल, कोटीमध्ये असतील आकडे किंवा रुपयामध्ये कशामध्ये असतील. तर 35 कोटी हे मोठी संख्या आपण इथं एल इक्वल टू 35 कोटी 35 आहे. आणि सर्वात लहान संख्या इथं मोठी झाली, तर लहान संख्या या ठिकाणी 10 आहे. म्हणून एल मायनस एस 35 मायनस 10 25,000 रुपीज एवढं प्रॉफिट किंवा एवढा विस्तार निघतो. आणि या 25 पासून मग किती तफावत आहे बाकीच्या आकड्यामध्ये हे आपण शोधू शकतो. विस्ताराचा गुणांक मग त्याच पद्धतीने तुम्हाला 0.56 हा निघतो. तसंच मग खंडित पदमालेमध्ये कसं काढाल, एल मायनस एस. या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आणि व्हॅल्यू या दोन्ही दिलेल्या असतील. समजा 5 विद्यार्थ्याला 25 मार्क आहेत, 3 विद्यार्थ्याला 20 मार्क आहेत, 7 विद्यार्थ्याला 23 मार्क आहेत. अशा प्रकारचं जी काही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कोणती मोठी आहे हे आपल्याला पाहिजे. 4 विद्यार्थ्यांना 50 मार्क आहेत असं आपण गृहीत धरू, तेव्हा 50 मायनस 20 या ठिकाणी 30 हे उत्तर येईल विस्तार. आणि विस्तार गुणांक त्याचप्रमाणे काढल्यानंतर 0.43 उत्तर येईल. तर जेव्हा अखंडित पदमाला असेल त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय, जे काही वर्गांतर आहे त्यावरून सगळ्यात लहान वर्गांतर कोणतं आहे आणि सगळ्यात मोठं वर्गांतर कोणतं आहे यांची गणितीय प्रक्रिया करायची आहे. तर मोठं वर्गांतर कोणतं असेल तर सगळ्यात शेवटचं वर्गांतर हे मोठं असतं. त्यामुळे ते तुम्ही 60 आणि मायनस त्यातनं सगळ्यात पहिलं वर्गांतर जे आहे 10 ते त्यातनं तुम्ही वजा कराल आणि त्या माध्यमातून विस्तार तुमचा 50 येईल. तशाच पद्धतीनं 50 ला तुम्ही एल प्लस एस म्हणजे 60 प्लस 10 म्हणजे 70 ने तुम्ही जेव्हा भाग द्याल तेव्हा 0.71 कोएफिशियंट ऑफ रेंज किंवा विस्ताराचा गुणांक येईल. अशा पद्धतीने विस्तार हा तुम्हाला काढायचा असतो. विस्ताराचे वैशिष्ट्य काय आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आता तुम्हाला विस्तार करताना काय अडचणी असतील तर त्याच आपण चर्चा करू किंवा मागच्या काही चॅप्टर विषयी चर्चा करू. कुणाला काही नाही समजलं विस्तार कसा काढायचा हे थोडक्यात समजलं का तुम्हाला? तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एल प्लस एल मायनस एस हा विस्ताराचा फॉर्म्युला आहे. आणि एल मायनस एस किंवा विस्तारामधून तुम्ही जेव्हा एल प्लस एस वजा कराल हे भागाल, एल प्लस एस न जेव्हा तुम्ही विस्ताराला भागाल तेव्हा विस्तारांचा गुणांक तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे एवढं सोप्या पद्धतीने तुम्हाला विस्तार काढायचा आहे. उद्या आपण विस्तारांचे वैशिष्ट्य काही अभ्यासू आणि त्याच्या पुढचं माध्य विचलन आणि प्रमाप विचलन. तर उद्या आपण फक्त माध्य विचलनाचा अभ्यास करूया. ते कसं काढायचं हे उद्याच्या लेक्चर मध्ये आपण बघू. तुम्हाला यामध्ये काही अडचण नाहीतर मग आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करू, थांबूया तिथे. नाही सर. ठीक आहे. तर उद्या सर्वजण 1 वाजता बरोबर करेक्ट जॉईन व्हा, जेणेकरून आपण 1 ते 2 मध्ये आपलं माध्य विचलन हे भरपूर आहे आणि त्याची गणितीय प्रक्रिया खूप मोठी असते, त्यामुळे ते समजून घेऊया उद्याच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, थांबूया इथे. हो सर पीपीटी सेंड करा. हो, पीपीटी सेंड करतो मी तुम्हाला.